अन्यथा 16 तारखेला सकल मातंग समाज व इतर बहुजन समाज जो काय आमच्यासोबत आहे हजारोच्या संख्येने सर्कस मैदानावर जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाचं नामकरण करून त्या पार्टीचं उद्घाटन करणार आहोत असा आम्ही स्पष्ट इशारा त्यांना दिलेला आहे. नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूजमध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथमध्ये नाट्यगृह नामकरणावरून वातावरण तापले आहे. लहुजी शक्ती सेना आक्रमक झाली असून प्रशासनाने 15 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर 16 तारखेला आम्हीच नाट्यगृहास नामकरण करू असा इशारा देण्यात आला आहे. अंबरनाथ येथील सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी मागील अनेक महिन्यापासून होत आहे. स्थानिक सामाजिक संघटना, जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी पालिकेकडे यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. स्थानिक आमदारांनाही जिल्हा अधिकारी आणि पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतेही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सैन्याच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पालिका मुख्याधिकाऱ्यांना भेट देऊन 15 तारखेपर्यंत नामकरणाची घोषणा करा, अन्यथा 16 तारखेला आम्हीच नाट्यगृहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन असा इशारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जनतेच्या भावना आणि साहित्यिक वारशांचे प्रतीक आहेत. यामुळे या नाट्यगृहास हेच नाव योग्य आहे. गेल्या 7 ते 8 महिन्यापासून म्हणजे जवळपास वर्षभरापासून जे पश्चिमेचं सर्कस मैदानावर नाट्यगृह तयार झालेलं आहे त्या नाट्यगृहाला साहित्याशी निगडीत आणि त्या रंगभूमीच्या हिशोबाने ज्या साजेस असं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी सातत्याने झाली. जात बांधवांनी केली, जवळपास 60-70 संघटनेने केली, सामाजिक सर्व स्तरातील सर्व जातीपाती मातीच्या लोकांनी या अण्णाभाऊ साठेचं नाव द्यायची मागणी केली. वर्षभर झालेलं आहे. प्रशासक आणि इतर लोक फक्त टाळाटाळ करत आहेत. आज करून उद्या करून एक साधा ठराव पास करून नामांतराचा विषय संपवायचा होता. पण आता त्याच्यामध्ये गलिच्छ राजकारणाची दुर्गंधी येऊ लागलेली आहे. कोणी उगाचच कुणाच्या भावना दुखवण्यासाठी किंवा कुणाला पुढे करण्यासाठी नाव दिलं, याची नावाची मागणी, त्याच्या नावाची मागणी. आम्हाला कोणत्याही महापुरुषाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोध आम्हाला विरोध नाही. पण एकच सांगणं आहे की जर थोडी जरी बुद्धी असेल तर अण्णाभाऊ साठेचं साहित्य आणि अण्णाभाऊ साठेचं महत्त्व आणि ज्या नावाची तुम्ही मागणी करता त्यातलं थोडंसं तारतम्य बाळगा. त्यातलं जरा चढ उतार, त्याचं माप खोली पहा, त्याच्यानंतर तुम्ही मागण्या करा. उगाच विषयांतर करून वादविवाद करून या सगळ्या गोष्टी सुटणार नाही. त्यामुळे हे जे काही राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललं होतं त्यामुळे संघटनेच्या वतीने लहुजी शक्ती सेना तसेच आमच्या मराठा संघ अशा इतर सर्व संघटनेला एकत्र घेऊन आज आम्ही शिवना पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये नमूद केलेलं की येणाऱ्या ऑक्टोबर 15 तारखेपर्यंत आपण याच्यावर निर्णय घ्यावा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावावर शिक्कामोर्तब करावी. अन्यथा 16 तारखेला सकल मातंग समाज व इतर बहुजन समाज जो काय आमच्यासोबत आहे हजारोच्या संख्येने सर्कस मैदानावर जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाचं नामकरण करून त्या पार्टीचं उद्घाटन करणार आहोत असा आम्ही स्पष्ट इशारा त्यांना दिलेला आहे. पालिका प्रशासनाने काही गटांना खुश करण्यासाठी नव्हे तर लोकांच्या भावनांचा सन्मान करून हा निर्णय घ्यावा असे मत समाजसेवक डॉक्टर जानू मानकर यांनी व्यक्त केले. अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या सर्कस मैदानावर जे नाट्यगृहाची निर्मिती झाली, लोकांच्याच पैशातून लोकाभिमुख विकास, त्यातून निर्माण झालेले नाट्यगृह आणि त्याचा नामकरणाचा अधिकार सुद्धा हा समाज बांधवांचा आणि नागरिकांचाच असायला हवा. एकीकडे काल परवा नवी मुंबईमध्ये नरेंद्र मोदी येऊन अर्धवट विमानतळाचं उद्घाटन करतात आणि येणाऱ्या निवडणुका कॅश करण्याचा प्रयत्न करत असताना पूर्ण झालेल्या नाट्यगृहाला नाव देण्याचा आमचा जो समाज बांधवांचा अट्टहास आहे त्याला पूर्णपणे चुकीचं ठरवून इथला प्रशासक नेमका त्याच्या हक्काला काय संदेश देऊ इच्छितो हाच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. म्हणजे इथला आका जे बोलेल तेच ही नगर परिषद करेल असला जर निर्णय इथला प्रशासक घेत असेल तर तो प्रशासक इथल्या नागरिकांना मान्य नाही. कारण गेल्या 8 वर्षापासून जो सभागृहाचा अधिकार आहे तो अधिकार प्रशासक हा निभावत आहे आणि त्या सभागृहाच्या अधिकारातूनच नामकरणाचा विषय हा पुढे जायला हवा. परंतु तसं होताना दिसत नाही. राजा बोले आणि दल हाले अशी अवस्था या अंबरनाथची झालेली आहे.
एखाद्या राजकीय पुढाऱ्याने म्हणावं असं करा आणि पूर्ण प्रशासनाने त्याच्या भोवती गिरटा घालाव्यात, असली अवस्था इथल्या प्रशासनाची झालेली आहे. त्यामुळे आता समाजाच्या व्यथा कुणापुढे मांडाव्यात? कारण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे नाव हे वाङ्मय, नाट्य, कला याच्याशी निगडीत आहे आणि अंबरनाथमध्ये बहुतांश लोक हे बहुजन वर्गाशी आणि अण्णाभाऊ साठे यांचा वारसाशी संबंधित असलेले आहेत. त्यामुळे त्यांचं नाव देणं इथं अभिप्रेत आहे आणि ते नाव जर देत नसत असतील तर नक्कीच खूप मोठा विद्रोह या समूहातून, या समाजातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझी इथल्या प्रशासनाला एक विनंती आहे की अण्णाभाऊ साठेंचं नाव तुम्ही द्यायला हवं आणि देता येत नसेल तर मात्र समाजाला तसं सांगावं. मग ते कसं मिळवायचं आहे तो सुद्धा मार्ग आम्ही नक्कीच घेणार आहोत. त्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही आज प्रशासकाकडे ही मागणी केलेली आहे, वर्षापासून करतो आहे. कितीतरी संघटना ह्या मागण्या करत आहेत. त्यामुळे याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा एवढीच मी समाजाच्या माध्यमातून आणि नगर परिषद अंबरनाथ इथल्या नागरिकांच्या वतीने ही विनंती करतो. जय भीम, जय लहुजी, जय महाराष्ट्र. साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा. नाट्यगृहाला नाव दिलंच पाहिजे, नाव दिलंच पाहिजे, नाट्यगृहाला नाव दिलंच. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.